अॅनिव्हर्सरी गिफ्ट ते तुम्हाला बापू दादाकडनं आहे. ते गिफ्ट दादाकडून आहे. दादाकडून आहे खरं. ब्लॉग स्टार्ट हो गया, मेरी मामी को तक मालूम नहीं. वाह रे भैया. देखो गाइस, आज मेरी मम्मी की एनिवर्सरी है और आज मेरे मम्मी पापा का एनिवर्सरी है. आज मम्मी पापा की शादी हुई. हाय गाइस, तर मी हा दुसरा ब्लॉग सुरू करते आहे आजच. तर आज आहे किरणताईच्या लग्नाचा वाढदिवस. दादा तर गावी आहे पण किरणताई इथे. सो किरणताईनं काय माहिती फील घेत आहे नवरीचा. सो ब्युटिफुल, मेरे जस्ट लुकिंग लाइक द वाव. रात्रीचे आता 12 वाजायला 7 मिनिटं बाकी आहे अजून. किरणताई इथे बसले आणि मेहंदी काढताय. नवरीचा फील घेत आहे. काय आहे पागल. तरी तेव्हा किरणताई मेहंदी काढताय. नवरीचा फील घेत आहे का. फक्त बोट रंगवले अजून. आणि इथे आम्ही सगळे बसले बाहेर. रात्रीचे 12 वाजायला लागले आणि आम्ही भूत सगळे बाहेरच आहे अजून. तर 12 वाजले. चला किरणताईला आपण विश करू. हॅपी अॅनिव्हर्सरी किरणताई. थँक्यू. हॅपी एनिवर्सरी. 12 वाजले. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू थँक्यू. दादा तुम्हाला पण हॅपी अॅनिव्हर्सरी. व्हिडिओच्या थ्रू. दादा अरे आम्ही व्हिडिओ काय चालू. किरणताईला पाठवली बाबू दादाकडे. तर आता आम्ही दादाला कॉल केलेला आहे. हॅलो. थँक्यू. बर्थडे की एनिवर्सरी आहे. नेमकी बर्थडे की एनिवर्सरी आहे. तुम्हाला हॅपी एनिवर्सरी. तुम्ही एवढे बिझी कुठे होते. ताई तर इकडे आहे. आम्ही लोकांना सर्व एकाच जागेवरती तरी पण आम्ही लोकांना दादांना सर्व मिळून त्यांनी तंग करतोय. पहिला फोन वहिनींनी केला, लगेच मी केला, करिश्माताईंनी केला, अक्काताईंनी केला आणि दादा आम्हाला अजून सांगता पण आहे की फोन येतोय म्हणून. आणि हे बघा आता अक्का दिदीची वाज झाली. आता काय माहिती कोण. आम्ही लोक बघा सर्व जमलो येते आणि किरण तिथे मेहंदी लावते आणि मी चालली नवरदेव घेऊन. सनी म्हणजे माझ्या काकांचं लग्न आहे ना. घेऊन सनी काय मग काकी घ्यायला चालली. रात्रीचे 1 वाजले आणि ह्या रात्री भेळ कुठे भेटली एवढ्या रात्री. अच्छा हा ते हातगाडी लावतो त्यांच्याकडे गेलं का. एवढं 1 वाजता जागी ते लोक. पण किरणताईच्या अॅनिव्हर्सरी गाजवता हे लोक विदाऊट दादा. मी इथे मम्मीला जबरदस्ती करता. आता आईस्क्रीम खायला चाललो आम्ही. हे आता आले ड्युटीवरून आणि आता सर्वांना घेऊन चालले. काय खाताय एवढं रात्रीचं 1 वाजता. हे बघ नवरी बाई बा आमची. मम्मी यायचं नाही म्हणते. लोक जबरदस्ती करतायत चल म्हणून असा हाल केलाय मम्मीचा. टाळा नाही लावला मी. गेटला कडी लावून आली. गाइस और मेरी मम्मी का बर्थडे है. मेरे मम्मी पापा का बर्थडे है. एनिवर्सरी. हाँ एनिवर्सरी है. परीला पण झोप नाही आली अजून. 1 वाजून गेला. कधीची मस्ती चालू आहे तुमची ना. मामी एक झोप पण घेऊन आली. मी एक झोप घेऊन आली परी. मी एक झोप घेऊन आली मी. अरे अभी आनंद लेना है. कुठे चाललो. आईस्क्रीम खायला.
अख्खी रात्र पार्टी करायची, आम्हाला खायचंच आज दिवसभर. तुझी हळदी झाली आपण चालू 12 वाजता 8:30 लग्नाची तयारी चालू. बाकी त्यांना हळदीचे कपडे सकाळी घालून घेतले होते. आपने क्या पहना था मम्मी की हल्दी के दिन? पीला कपड़ा पहना था मम्मी की बेड आप थे क्या तभी? टाइम बघ किती झालाय आणि आम्ही आलोय नेताजी चौकला. नेताजी चौक लेट करंट. ह्यांना दुपारीच दिले. एवढी लाजती ती. ते लोक ना सर्वजण तिथे थांबले कुल्फी वगैरे खात आणि आम्ही भाऊ आणि मी गाडीवरती आम्ही लोक चाललोय केक घ्यायला. चला तुम्हाला दाखवते केक शॉप वरती गेल्यानंतर. आता आम्ही घरी आलो आणि आता इथे केक कट करणार आहोत आम्ही. दादाला व्हिडिओ कॉल करणार ना का मम्मी? आपण जागे गाडी लावताय कारण गाडीवर केक ठेवायचा आहे. तर किरणताई रेडी होऊन आले. इतका वेळ लावला यांनी. आम्ही कधीच केक घेऊन आलोय. भिकारी. आणि हा आईस्क्रीम केक आहे आणि बापूदादा नाहीये म्हणून बापूदादा व्हिडिओ कॉलवर असतील. हे इथे बापूदादा. ए दादाला बाजूला उभा करा किरणताईच्या. ए कोमल बापू दादाला धरा ना बाजूला. विकी बाबा. अरे आता हारे नाही पकडून उभी राहता आम्ही मोठे झाले आता. कर दीदी असं. परी अरे फ्रंट. हा अरे कॅमेरा फ्रंट कॅमेरा चालू कर. हा परी पकडून ठेवा. हा हा हे झाला. कट करा कट करा. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. हॅपी एनिव्हर्सरी डिअर किरणताई आणि दादा. हा आईस्क्रीम केक आहे. खूप थंड आहे. किरणताईच्या हातला हालत बघ कशी झाली. दादा तुमच्या वाटचा पण केक खाताय किरणताई. आज खाण्यापासूनच सुरुवात झाली. खाण्यापासूनच शेवट होतोय. पण मी काय म्हणते परीला का झोप येत नाहीये? हा 2 वाजले रात्रीचे 2:15 होत आहे तरी परी झोपत नाही. किरणताई सरांना बोलताय गाणे लावा मला डान्स करायचंय. परी म्हणती भाऊला डीजे लेके आओ कहां से भी लेके आओ फिर लेके आओ. चालू आहे ब्लॉग. चल ग चला रे. ये गाड़ी है ना ऐसे क्या करते हैं. अरे यार अरे यार अरे अरे The next day.
तर गाईज हा नेक्स्ट डे आम्ही सकाळी म्हणजे सकाळी 3च्या नंतर आम्ही झोपलो. आता नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे. किरणताई इथे आलेले. सो दादा तर गावी आहे. आता किरणताई वेकेशनमध्ये आले तुम्हाला माहिती आहे. तर दादानी ना किरणताईसाठी काहीतरी गिफ्ट दिलेलं आहे. म्हणजे यांच्या थ्रू दिले ते यांना आणायला. हे बघा याच्यामध्ये ते गिफ्ट आहे आणि ते आता आपल्याला किरणताईला द्यायचं आहे सरप्राईज म्हणून. ओके चला. किरणताई आले. किरणताईला माहिती नाही. तर आता असं काही आहे. बघू किरणताईचे रिॲक्शन काय असणार. किरणताईचा मोबाईल पण खराब झालेला आहे आणि दादांनी मोबाईलच गिफ्ट केलेला आहे किरणताईला. बघू काय रिॲक्शन आहे. करिश्माताईने पण काहीतरी गिफ्ट आणलं आहे किरणताईसाठी. सो बघू चला. तर आता करिश्माताई पण त्यांचं गिफ्ट घेऊन आले. काय हो याच्यामध्ये. किरणताई खोलीन ना. चला आता देऊया. मम्मीचं कुठे का. अरे इथे आणायला पाहिजे होतं ना. मग मम्मीला घेऊन आले असते ना. पण दादांचं किती प्रेम आहे यार इतक्या लांब असून. का का दादाने सांगितलेलं. नाही मी नाही सांगितलं शब्द. दादाने किती प्रेम आहे यार. ए मिली भगत बिगत काय नाही. मी शपथ सांगितलं नाही बाबा. करिश्माताई सांगितलं मी तुम्हाला. अरे मी सांगितलंच नाही शपथ. सिरियसली नाही सांगितलं मी. दादानीच त्यांना कॉल करून सांगितलं. दादा हा ब्लॉग बघतील. दादा स्वतः बोलतील दादा मी सांगितलं होतं करिश्माला. चलो चला. ॲनिव्हर्सरी गिफ्ट. बाबू झोपले. अय्या मस्त आहे. खूप छान आहे. काल द्यायला काय झालं तू बोलतो. जोक मारला किरणताईने. ते तुम्हाला बापू दादाकडनं आहे. दादाकडून आहे खरंच. अरे अरे बापू दादाकडनंच आहे खरंच. खुशी तो देखो. अभी मम्मी ने पापा ने मम्मी को मोबाइल ले लिया. कब से मैं बोलती हूँ पापा मम्मी को मोबाइल त्यांच्यापेक्षा मोठे मोबाईल पण यांच्या लायकीचं नाही. त्यांना नाही जायचं. त्यांना जुनं जायचं ना. आता ब्लॉग मध्ये बोला दादाला थँक्यू. दादा ब्लॉग मध्ये थँक्यू. बर्थडे गिफ्ट एनिव्हर्सरी गिफ्ट कसं वाटलं किरणताई. किरणताई किरणताई कसं वाटलं. भांडण करते का कॉल भांडण केलं ऐकायला. अच्छा आता बोल होते ऐकून यायचं ना तुझं मम्मी. मम्मी ती मोठे मोठे गिफ्ट घेते प्रत्येक वेळी. रेडमी
दिदा मम्मीचं गिफ्ट कसं वाटलं परी? परीला बघायला मस्त झाला. नाही आता परीचं तो जुना मोबाईल परी सगळा लाड करत एवढा मोबाईलचा लाड. हा, आम्ही जुना मोबाईल नाही